देवाच्या द्वार. तर हे अरे ते झूम आउट करण्यासाठी 16 Pro मध्ये करतोय शूट आपण. हे 2 मोबाईल जे घेतले आम्ही 14 आणि 16 Pro हे आम्ही जिद्दमध्ये घेतले. हा आम्ही वेगळा सांगायचे का नको या गोष्टी सांगून टाकतो जाऊ द्या. एक असा दिवस होता आम्ही एकाच्या याच्यामध्ये शूट केला. त्याला बोललो भाऊ प्लीज फोटो टाक रे फोटो टाक रे. पूर्ण 8 वर्ष होऊन गेले आम्ही मोबाईल घेऊन घेतले. आमच्या मोबाईलला नाही 1 वर्ष होईल आता तरी आम्हाला फोटो भेटले नाही. तर मग आम्ही राम राम श्याम श्याम केलं रामकृष्ण हरी केलं. तर मग घेऊन टाकले आम्ही आता आता ते म्हणतात भाऊ आमचं शूट कर. कार्ड बदलतो रे भाऊ. कार्डाच्या पुढं काहीच नाही. चला आलेलं आहे आता. ज्या गोष्टीची वाट पाहत होतो आपण ती गोष्ट फायनली आलेली आहे. कसं वाटलं शूट. तुम्ही मागे व्हिडिओ पाहिले असेल वाला व्हिडिओ सुंदर आहे. झालाय का चालू. दिसतोय मी आम्ही दिसतोय भाऊ. आपण मध्ये आलोय देऊचं. तर आता अजून डेव्हलप केलंय पहा. हे नवीन गोष्ट आहे आता हे पाहू शकतात तुम्ही. खूप छान पद्धतीने हे केलंय. मस्त वाटतंय ना पाहून. असं सुंदर वाटतं. हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आपण मंदिरामध्ये जाऊ आणि आज गर्दी पण नाही. सर्वात मोठी गोष्ट आहे की तुम्हाला मी दर्शन दाखवणार बाबांचं. महादेवाचे मंदिर आहे. मंदिरही दाखवतो तुम्हाला आज. मंदिराचेही दर्शन घ्या. हे मंदिर आहे. जय गणेश. इथं थोडं अंतर आहे. दर्शन घ्या. बाहेर जाण्याच्या मार्गे आपल्याला बाहेर नाही जायचे आता. आपल्याला पूर्ण फिरायचे. बाबा माझे सर्व देवदर्शन जे सबस्क्रायबर आहेत व्ह्यूवर्स आहेत त्यांची सर्व इच्छा पुरी करा. ते मागं पाहिलं असेल तुम्ही याच्या बी शूट केलाय मी. तसेच योगदान आहे. संत तुकाराम महाराज जगद्गुरू. मध्ये अलाउड नाही व्हिडिओ वगैरे बनवायच्या तर काही प्रॉब्लेम नाही. आपण बाहेरून शूट करू. मध्ये बी अलाउड आहे. करून टाकू शूट तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी. चिलबिल चालू आहे थोडी. काहीतरी आहे वरती नाही का असं वाटतंय मला. कर्मचारी अतिशय खूप छान आहे. थोडा काही कचरा तुम्हाला इकडे तिकडे दिसतो.
इथेच असता का? मी मोशीला राहतो. असं का? माझे पेज आहे यूट्यूबला. यूट्यूबला पेज वगैरे आहे. आणि आपल्याला असंच वारकरी लोकांचे व्हिडिओ, भजनं, कीर्तन हे खूप आवडतं. पहिल्यापासून आवड होती. हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. काही सेकंदामध्ये तुम्हाला देवाचे दर्शन करून देतो मी. झालं का दर्शन? झालं का? झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यांना विचारू, हे भागवत पारायण वगैरे केव्हा असतं? दुपारनंतर स्टार्ट होतं का? भागवत श्रीमद भागवताचं हे जे पारायण आहे हे सकाळी संस्कृत पारायण असतं आणि दुपारून नंतर त्याच्यावर निरूपण 2 ते 5 वाजेपर्यंत असतं. या ठिकाणी या विठ्ठल मंदिरामध्ये आमचे पुण्याचे गणेश भाऊ सावंत यांनी पारायणात या भागवताचं आयोजन केलेलं आहे. या भागवतामध्ये भागवत कथेमध्ये भागवत संहितेला विशेष महत्व आहे. म्हणून पूर्वीच्या काळी पूर्वीचे ब्राह्मण सकाळी भागवत संहिता करून दुपारून त्या ठिकाणी भागवताचं निरूपण करायचे. त्याप्रमाणे इथे ही कथा देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलोपार्जित असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये आणि जुन्या पद्धतीने ही श्रीमद भागवताची कथा चालू आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर प्रकारे त्यांना सांगितलं. तुम्ही येऊ शकतात आणि नक्की भेट द्या. तर दर्शन करू मध्ये जाऊन आपण. आपल्या देहूमध्ये, देवाच्या नगरीमध्ये आपले खानदेशचे लोक, जळगावचे स्पेशल श्रीमद भागवत कथेसाठी आयोजन केलं आहे. तरी दादांनी आमच्या कथेला भेट दिल्याबद्दल दादांच्या चॅनलचे आणि दादांचे खूप खूप धन्यवाद. आणि दादांना प्रत्येकाने लाईक करावं, दादांना सपोर्ट करावा आणि पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करावा अशी तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री विठ्ठल. विठ्ठल. अतिशय तुम्ही एवढी प्रसन्न केली. तसेच तुम्ही माझे जे लोक आहे व्ह्यूवर्स, त्यांच्यासाठी तुम्ही खूप खूप शुभेच्छा दिल्या. तर नक्की आपण जळगावला येऊ, तुमच्याकडे नक्की भेट देईल. तिकडे बी आपण मंदिर वगैरे असतील आपले ऐतिहासिक, त्यांनाही भेट देऊ. तुम्हाला नक्की कॉल करेल मी. आणि मुलाची जाऊड आहे आता एकविराला धुळ्याला, तर नक्की भेट द्या. हां, रामकृष्ण हरी. चला चलो सर.